हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे आणि आज आपण लहान सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट म्हणजेच भाषांतर करूया. मनात आपण मराठीत म्हणतो आणि मी इंग्लिशमध्ये करतो. हे सगळं पहिल्यांदा ठीक आहे. नंतर हळूहळू इंग्लिशमधूनच विचार करायला सुरुवात करायची, इंग्लिशमधूनच विचार करायला. आणि त्यासाठी अशा छोट्या छोट्या वाक्यांची प्रॅक्टिस रोजच्या रोज खूप गरजेची आहे. करते मी सुरुवात. पहिलं वाक्य मराठीतलं, त्यांना ताबडतोब परत बोलवा. आता त्यांना म्हणजे अनेक वचनी कोणतरी आहेत अशा अर्थी ते त्यांना लिहिलं आहे. मग अनेक वचनी म्हणजे दे. जर आपण सर्वनाम घेतलं तर दे. त्यांना ना प्रत्यय लागल्यामुळे देम. ताबडतोब याला इंग्लिशमधला शब्द इमिजिएटली. परत बोलवा, परत बोलावणं, परत म्हणजे बॅक आणि बोलावणं म्हणजे कॉल. आणि ऑर्डर आहे ती. ऑर्डर असल्यामुळे सुरुवात करायची आहे क्रियापदापासून. क्रियापद आहे बोलवा म्हणजेच कॉल. कॉल देम त्यांना बोलवा. बॅक म्हणजे परत. इमिजिएटली म्हणजे ताबडतोब. इंग्लिश वाक्य तयार होतं. कॉल देम बॅक इमिजिएटली. कॉल देम बॅक इमिजिएटली असं इंग्लिश वाक्य ते तयार होतं. त्यांना ताबडतोब परत बोलवा. कॉल देम बॅक इमिजिएटली. पहिली टीप आजची, जेव्हा आपण ऑर्डर किंवा जेव्हा आज्ञा करतो, विनंती करतो त्यावेळेला इंग्लिशमध्ये वाक्याची सुरुवात क्रियापदापासून करायची आहे. आजची पहिली टीप. सेकंड सेंटेन्स, दार बंद कर. परत तसंच ऑर्डर दिली आहे, दार बंद कर. दाराला म्हणतो आपण डोर. बंद करणं याला म्हणतो क्लोज. वाक्याची सुरुवात ऑर्डर असल्यामुळे क्रियापदापासून बंद करणं म्हणजे क्लोज यापासून करायची. आणि वाक्य सोपं आहे मग. क्लोज द डोर. क्लोज द डोर. सेम क्रियापदापासून सुरुवात केली, क्लोज द डोर. सोपं झालं. त्या डोअरच्या पाठी द का लावलं ही दुसरी टीप आजची. जेव्हा एखादा आपल्याला वस्तू विशिष्ट असते, आता जेव्हा आपण म्हणतो दार बंद कर तेव्हा आपण नक्कीच कुठचं तरी एक विशेष असं दार सांगतोय, विशिष्ट असं दार. स्पेसिफिक असते वस्तू, त्यावेळेला त्याच्या मागे आपण द लावायचं एकवचनी वस्तूला. म्हणून कॉल द डोर म्हणून पाठीमागे लागला द. ओके. तिसरं वाक्य, इथून बाहेर जा. परत एकदा ऑर्डर आहे, आज्ञा आहे. बाहेर जाणं याला एकतर आपण गेट आऊट म्हणू शकतो किंवा मूव आऊट. मूव म्हणजे हलणं ॲक्च्युली, पण बाहेर जा अशा अर्थी आपण मूव आऊट. बाहेर म्हणजे आऊट. आणि इथून म्हणजे हिअर. मग त्याच्या आधी एक प्रेपोजिशन लावावं लागेल आणि आपलं वाक्य तयार होईल. एकतर गेट आऊट ऑफ हिअर किंवा दुसरा ऑप्शन मूव आऊट ऑफ हिअर. गेट आऊट म्हणजे पण बाहेर जा, मूव आऊट म्हणजे पण बाहेर जा, हिअर म्हणजे इथे. इथून न न आपण म्हणतो तिथे इंग्लिशमध्ये आपण त्याला ऑफ हे पाठीमागे प्रेपोजिशन लावतो. गेट आऊट ऑफ हिअर किंवा मूव आऊट ऑफ हिअर. रागवून जर हेच वाक्य बोललं, इथून ताबडतोब बाहेर जा, अशा अर्थी रागवून बोललं तर ते गेट आऊट हे परफेक्ट होईल, कारण ते रागवलेलं आहे ना. गेट आऊट ऑफ हिअर. पण समजा असं सहज बोललो की बाहेर जा, तर मग कसं म्हणणार आपण? मूव आऊट ऑफ हिअर म्हणजे जा बाहेर. गेट आऊट म्हणजे हाकलल्यासारखं होतं. मूव आऊट म्हणजे जरा शांतपणे सांगितल्यासारखं होतं. म्हणून दोन्ही ऑप्शन इथे बरोबरच आहेत वाक्य. तिसरा, आता तो मला सांगतो आहे. आता आता ह्या शब्दाला नाऊ हा इंग्लिश शब्द. तो मला सांगतो आहे म्हणजे आत्ता सांगतोय, म्हणजेच आपण काय वापरायचं आहे? प्रेझेंट टेन्स आणि चालू कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता म्हणजे नाऊ, तो हा इथे करता आहे. वाक्य साधं सरळ आहे हां, ऑर्डर वगैरे काही नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा आता करता. तो हा करता म्हणजे ही. सांगणं म्हणजे टेल. वाक्य आत्ता आत्ता सध्याची क्रिया चालू असण्याचं आहे, म्हणून ही इज टेलला ING लावतो आपण. ही इज टेलिंग मला म्हणजे इंग्लिश म्हणायचं मी. वाक्य मी लिहिते. नंबर 4, नाव ही इज
टेलिंग मी. नाव म्हणजे आता, ही म्हणजे तो, सांगणं इज टेलिंग मी म्हणजे मला. आता तो मला सांगतो आहे. नाव ही इज टेलिंग मी. नेक्स्ट वाक्य हे इथे आपण असं का केलं ते माझ्या मते तुम्हाला लक्षात आलं. वाक्य सरळ आहे, मग त्यावेळेला आपली रचना असणार आहे कर्ता मग क्रियापद आणि मग बाकीचं सगळं. त्याप्रमाणे पहिला आपला कर्ता आहे ही, क्रियापद आहे इज टेलिंग आणि मी हे ॲडिशनल. हा जो नाऊ हा शब्द आहे हा आपण नंतरही घेऊ शकतो. ही इज टेलिंग मी नाऊ असंही म्हणू शकतो वाक्याच्या शेवटी किंवा वाक्याच्या पहिल्यांदा तो चालणार आहे. ओके, अशी ही रचना वाक्याची. आता पुढचं वाक्य, मला बोलू दे. अजून एक महत्त्वाची टीप, जेव्हा आपण म्हणतो मला बोलू दे, मला करू दे, अशा अर्थी जेव्हा कुठचंही वाक्य मराठीतलं असू दे, मला बोलू दे, मला करू दे, मला गाणं गाऊ दे, अशा अर्थी, तेव्हा ते सुरुवात आपण लेटने करायची. कायम महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची, मला करू दे अशा अर्थी कुठचंही वाक्य आलं की वाक्याची सुरुवात करायची लेट. म्हणून इथे मी सुरुवात केली लेट. आता मला, मगाशी जसं मला याला मी घेतलं त्याचप्रमाणे मला याला इंग्लिश शब्द आहे मी, लेट मी. आणि बोलू दे स्पीक क्रियापद, लेट मी स्पीक. लेटची वाक्यरचना कशी लक्षात ठेवायची आहे, पहिला शब्द लेट, वाक्यरचनाच लेटने सुरुवात होते. मध्ये येतं ज्याला ते करायची आहे क्रिया ते, म्हणजे तो करता, म्हणून लेट मी. त्यानंतर येतं क्रियापद स्पीक, इथे स्पीक. मला बोलू दे, लेट मी स्पीक. नेक्स्ट सेंटेन्स, पुढचं वाक्य, ती वस्तू उपलब्ध नाही. वाक्य सरळ आहे आता, त्यामुळे रचना आपली नेहमीप्रमाणे कर्ता क्रियापद मग ॲडिशनल कर्म म्हणा, काही एक्स्ट्रा असेल ते. आता ती वस्तू हे आहे आपला कर्ता, उपलब्ध नाही हे आहे क्रियापद. ती म्हणजे दॅट, ही म्हणजे इथलं म्हणजे धिस, लांबची असेल वस्तू तर त्याला म्हणायचं दॅट. वस्तू म्हणजे थिंग किंवा ऑब्जेक्ट, पण युजली आपण थिंग म्हणतो म्हणून थिंग म्हणूया. दॅट थिंग उपलब्ध नाही, उपलब्ध याला शब्द आहे अवेलेबल आणि नाही म्हणजे नॉट. नाही याचाच अर्थ वर्तमान काळे, म्हणून दॅट थिंग इज वर्तमान काळी घातलं रूप, नॉट अवेलेबल. लिहिते वाक्य, that thing is not available. That thing is not available. That thing ती वस्तू, is आहे, not available, available म्हणजे उपलब्ध, उपलब्ध नाही, उपलब्ध नाही आहे असं मराठीत, पण ते नकारार्थी आहे म्हणून ती वस्तू उपलब्ध नाही, हे क्लिअर कट झालं. ओके, नाव नेक्स्ट, हे किती सुंदर आहे. आता हे म्हणजे धिस, किती सुंदर आहे. सुंदर याला एकतर आपण ब्युटिफुल म्हणू शकतो, प्रेटी म्हणू शकतो, काहीही म्हणू शकतो. आणि किती सुंदर आहे म्हणून आपण कसं म्हणणार, आहे म्हणजे आधी मुळात इज घेतला, इटने सुरुवात केली कारण हे म्हटलंय म्हणून सुरुवात झाली आपली इट. इट हा आपला कर्ता आहे इथे थोडक्यात, इज हे आपलं क्रियापद आहे. किती सुंदर यासाठी आपण सो ब्युटिफुल, सो प्रिटी असं काहीही म्हणू शकतो. इट इज सो ब्युटिफुल किंवा आपण म्हणू शकतो इट इज सो प्रिटी. त्या इटच्या ऐवजी आपण धिस सुद्धा वापरू शकतो. ह्याच्याऐवजी हे, इट इज सो ब्युटिफुल किंवा धिस इज सो प्रिटी. हे म्हटलंय ना इथे, हे म्हटलंय, हे म्हणजे ही इथली वस्तू म्हणून धिस पण बरोबर आहे आणि ती वस्तू असल्यामुळे त्याला इट हा शब्द पण बरोबर आहे. त्याचप्रमाणे सुंदर यासाठी ब्युटिफुल बरोबर आहे, प्रिटी बरोबर आहे. जसे आपल्या मराठीत अनेक शब्द असतात एकाच अर्थाचे, त्याचप्रमाणे प्रत्येक भाषेत असतं. इंग्लिशमध्ये सुद्धा एकच वाक्य आपण वेगवेगळ्या प्रकारे म्हणू शकतो. एकाच अर्थाचे अनेक शब्द असू शकतात आणि त्यामुळे आपण कितीही वेगवेगळ्या प्रकारे एक वाक्य म्हणू शकतो. मी फक्त हे 2 घेतली आज. ओके, आता लास्ट सेंटेन्स, जा पुढे. जा पुढे ऑर्डर झाली ना, ऑर्डर म्हणजे आपण सुरुवात करणार क्रियापदाने मगाच्या टीपनुसार. जा म्हणजेच गो
आणि पुढे ह्याला शब्द घ्यायचा अहेड. गो अहेड म्हणजे जा पुढे. गो अहेड, अहेड म्हणजे पुढे आणि जा म्हणजे गो. गो अहेड, जा पुढे. एकदा परत सगळी मराठी इंग्लिश वाक्य वाचते आणि मग आज मी थांबते. वाक्य सांगताना परत एकदा टिप्स महत्त्वाच्या रिपीट करते. लेट मी बिगिन. सुरुवात करते. त्यांना ताबडतोब परत बोलवा. पहिली टीप, ऑर्डर, रिक्वेस्ट म्हणजे आज्ञा किंवा सूचना किंवा विनंती असेल त्यावेळेला वाक्याची सुरुवात क्रियापदाने करायची. टीप नंबर 1. त्याप्रमाणे इथे कॉल हे क्रियापद. कॉल देम बॅक इमिजिएटली. दुसरं वाक्य, दार बंद कर. परत आहे आज्ञा म्हणजेच वाक्याची सुरुवात आपण करणार क्रियापदाने. क्लोज द डोर. टीप नंबर 2. जेव्हा आपण विशिष्ट वस्तू सांगत असतो, स्पेसिफिक वस्तू, त्यावेळेला त्याच्या मागे इंग्लिशमध्ये द हे आर्टिकल लावतात. म्हणून त्या डोर म्हणजे दार, त्याच्या मागे द लावणं आहे. ही झाली टीप नंबर 2. क्लोज द डोर वाक्य झालं आपलं. इथून बाहेर जा. वन्स अगेन, परत एकदा ऑर्डर. इथून बाहेर जा म्हणून त्याला सुरुवात केली. एकतर रागवून जर कोणी बोललं तर आपण कसं म्हणतो, गेट आउट ऑफ हिअर. हिअर म्हणजे इथून. किंवा जर जरा शांतपणे बोलायचं असेल, नुसतं बाहेर जा एवढंच म्हणायचं असेल तर गेट आउट ऑफ हिअर म्हणजे रागावल्यासारखं वाटतं. त्याऐवजी आपण म्हणू शकतो मूव आउट ऑफ हिअर. इथून बाहेर जा. ओके, दोन्ही बरोबर आहेत. अजूनही बरेच प्रकार आहेत पण आज 2 आपल्याला बास आहेत वेगवेगळे प्रकार म्हणून. नाव नेक्स्ट सेंटेन्स. आता तो मला सांगतो आहे. वर्तमानकाळी वाक्य, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणून सुरुवात आपण करतोय नेहमीप्रमाणे कर्त्याने. फक्त आत्ता हा जो शब्द आहे तो आपण एकतर पहिल्यांदा वाक्याच्या घेऊ शकतो किंवा वाक्याच्या शेवटीसुद्धा घेऊ शकतो. नाव म्हणजे आत्ता. मी लिहिताना इथे पहिल्यांदा लिहिला आहे. नाव ही इज टेलिंग मी. ही झाला करता. इज टेलिंग वर्तमानकाळी क्रियापद. मी म्हणजे मला. हेच आपण वाक्य उलटंही म्हणू शकतो. ही इज टेलिंग मी, उलटं म्हणजे नाव हा शब्द शेवटी म्हणून. ही इज टेलिंग मी नाव. नाव नेक्स्ट सेंटेन्स. मला बोलू दे. परत एकदा म्हणजे तिसरी टीप आपली आजची. मला बोलू दे, मला करू दे असं जेव्हा वाक्य असतं त्यावेळेला कायम वाक्याची सुरुवात लेटने करायची. मध्ये घ्यायचा करता आणि शेवटी घ्यायचं क्रियापद. लेट मी स्पीक. बोलू दे म्हणजे स्पीक. लेट मी स्पीक हे वाक्य आपलं तयार होतं ह्यानुसार. पुढचं, ती वस्तू उपलब्ध नाही. वाक्य सरळ आहे. ती वस्तू हे आपलं करता पहिला घ्यायचा. ती, दॅट, लांबची. दॅट थिंग उपलब्ध नाही. इज नॉट अवेलेबल. अवेलेबल उपलब्ध. दॅट थिंग इज नॉट अवेलेबल. नेक्स्ट वन. हे किती सुंदर आहे. आता हे इथली वस्तू, एकतर आपण वस्तू असल्यामुळे त्याला इट म्हणू शकतो किंवा आपण त्याला धिस असंही म्हणू शकतो. त्यामुळे मी दोन्ही वाक्य घेतली. इट इज आहे म्हणजे इज. इट हा झाला करता. इज आहे क्रियापद. किती सुंदर. किती ह्यासाठी आपण सो हा शब्द घेतो. सो ब्युटिफुल. ब्युटिफुलप्रमाणेच आपण प्रिटीही म्हणू शकतो. धिस इज सो प्रिटी. अजूनही वेगळे प्रकारात म्हणू शकतो पण आज आपण 2च घेऊया. अँड लास्ट सेंटेन्स. जा पुढे. वन्स अगेन ऑर्डर आहे. क्रियापद पहिलं गो. पुढे अहेड. गो अहेड. जा पुढे. फक्त इंग्लिश वाक्य नुसती एकदा वाचते. उच्चार वगैरे सगळं कसं म्हणायचं ते लक्षात येण्यासाठी आणि मी आज थांबते. ओनली इंग्लिश सेंटेन्सेस. कॉल देम बॅक इमिजिएटली. क्लोज द डोर. गेट आउट ऑफ हिअर किंवा मूव आउट ऑफ हिअर. पुढचं चौथं. नाव ही इज टेलिंग मी. 5वं वाक्य. लेट मी स्पीक. 6th वन. दॅट थिंग इज नॉट अवेलेबल. 7th वन. इट इज सो ब्युटिफुल. धिस इज सो प्रिटी. आणि 8वं वाक्य. गो अहेड. ही झाली आजची वाक्य. मराठीतून इंग्लिशमध्ये केली आपण. नव्या नव्या वेगळ्या वेगळ्या टिप्स सांगितल्या. सगळं लक्षात ठेवा. स्वतः प्रयत्न करा अशा प्रकारचे वाक्य बनवायचा आणि प्रॅक्टिस करत राहा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओज असेच बघत राहा.
आजच्यासाठी थँक्स. बाय.